हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपण शेपू पराठा बनवला आहे. कसा बनवला त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. थोडा जरी हा पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे पहा, एकदम टेस्टी असा पराठा आपला तयार आहे. तर हे पहा, आज आम्ही शेपूचा पराठा बनवणार आहोत. एकदम झटपट तयार होणारा, नाश्त्याला एकदम मुलांना शाळेत जाताना पटकन असा तयार होईल असा. तर आम्ही ही शेपू अशी चिरून घेते, एकदम बारीक अशी चिरून घ्यायची. लसूण पण एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. एकच बनवणार आहे, त्यासाठी 3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. थोडी शेपू घेतलेली आहे. थोडीशी मॅगी मसाला घ्यायचा आहे आणि चिली फ्लेक्स घ्यायचे. तर हे पाहत आपण बनवून घेऊया. आता मी याच्यावर चपाती बनवल्या म्हणून असं दिसतंय. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. एक चपातीचा उंडा घेतलेला आहे. आता चपाती लाटून घ्यायची आहे. आपण पूर्ण लाटून घ्यायची आहे. आपण आता छोट्या छोट्या करणार आहोत. छान अशी बघा लाटून घेते. तर हे आपली चपाती लाटून घेतलेली आहे. त्याला छान असं मी आता तूप लावणार आहे, तेल न लावता. संपूर्ण बाजूने तूप हे चोळून घ्यायचे. हाताने लावलं तरी चालेल. त्याच्यावर हा लसूण, त्याच्यावर मॅगी मसाला पण पसरून घ्यायचा आहे. तुमच्या चिली फ्लेक्स, शेपू, आपण आज सारं नाही भरणार, त्याच पद्धतीने असं भाजून घेणार आहोत आपण. त्याच्यावर थोडेसे तीळ पण घालून घेणार आहोत आपण. आणि ह्या पद्धतीने असं लाटून घ्यायचे परत. छान असं आपल्याला लाटून झालेला आहे. तवा गरम झालेला आहे. आता तव्यावर घालून घेऊया. हे पहा, आपण तव्यावर घालून घेऊया. खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने शेपूचा पराठा. आता एका बाजूने पहिले भात शेकून घेऊया. तर भात दिसायला पण किती छान दिसते. आता मध्यम गॅसवर ह्या बाजूने भाजून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित भाजी पण शिजते मस्त. हे पाता तूप लावून घेऊया. हे छान असा आपला हा पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर शेपूच्या पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. छान असा आपला हा शेपू पराठा तयार.